नमस्कार. आज आपण आहोत गडचंद्र शहरामध्ये आणि खरं तर 2025मध्ये नगर परिषदेची निवडणूक जोरात सुरू आहे आणि रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार दिसत आहेत, त्यांचे जाहीरनामे देखील दिसत आहेत. खरं तर युवक फार राजकारणाकडे कमी वळलेत. मात्र असा एक उमेदवार आज प्रभाग क्रमांक 3मधनं येतो आहे. त्यांचं नाव तुषार बावणे असं आहे आणि त्यांच्याकडनं खरं जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक 3मधल्या काही समस्या असतील, ज्या समस्या त्यांच्याकडनं सोडवायच्या असेल किंवा आत्तापर्यंत ज्या प्रचारार्थ त्यांनी आश्वासनं दिलीत, नेमकी इथली परिस्थिती काय. कारण गडचंद्र शहर हे औद्योगिकदृष्ट्या शहर मोठं मानलं जातं. इथे सिमेंट कंपन्या असतील, विविध कंपन्या इथे आहेत आणि मग इथल्या युवकांच्या ज्या समस्या असतील, बेरोजगारांच्या समस्या असतील किंवा महिलांच्या रोजगारांच्या समस्या, ह्या सगळ्या समस्या त्यांच्याकडनं जाणून येतो. दादा नमस्कार. आता खरं तर निवडणुकीला वेग आला आहे. आपली मतपेटीमध्ये आपलं भविष्य आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 3मध्ये फिरताना इथले मतदार किंवा नागरिक आपल्याकडनं काय आशा करतात आणि आपल्याला काय करावंसं वाटतं? मतदारांनी आजपर्यंत बरेच लोकांनी मतदान केले, बरेच नेते निवडून दिले, पर तदनंतर या सगळ्या प्रसंगी आपण बघू शकतो की मूलभूत गरजेची पूर्तता अजून काही झाली नाही. रोड झाले, रोडचे उतार बरोबर नाही, नालीपर्यंत पाणी पोचत नाही, लोकांच्या घरी पाणी जाते. दुमणे लेआउटच्या आधी जो हमारा गोपालपूर जाण्याचा रस्ता आहे, त्या रस्त्याजवळील कंपनीची बाउंड्री वॉल आहे, तिथं दुर्गंधीचा इतका मोठा त्रास आहे, धुळीचा इतका त्रास आहे. आणि या गडचंद्रची एक इतिहास राहिला आहे. कंपनीजवळ असून आमच्या गडचंद्रात नुसते कंपनीला आम्ही लेबर प्रोड्यूस केले आहे. आम्ही इथे कधीही इंजिनियर किंवा कंपनीला हे मोठे अधिकारी दिले नाही. याचं कारण म्हणजे कोणत्या दृष्टिकोनाने कंपनी ह्या गडचंद्रच्या लोकांना सहकार्य इच्छित नाही. तदनंतर लोकांची समस्या ही सुद्धा आहे. आमच्या जसं टीचर कॉलनी एक खूप सुंदर भाग आहे, जिथे रोड नाल्या आहे. रोड नाल्या लेआउटच्या व्यवस्थेमधल्याच दिसतात, पण जिथं 70 ते 85 माझ्या मते 80-85 स्ट्रीट लाईट असेल, पण मोर दॅन 60% ऑफ द स्ट्रीट लाईट्स आर डिफेक्टिव्ह. म्हणजे 60% वरील स्ट्रीट लाईट तिथं काम करत नाही. आज एवढ्या मोठ्या परिसरात आतमध्ये जायचं म्हटलं, डेव्हलप्ड एरिया असून तिथं दिवाबत्तीची सोय नाही. म्हणजे हे कोणाच्या तरी निष्काळजीपणा आहे. आपण एक नगरसेवक निवडून येताना आपली जबाबदारी आहे की जे परिसर डेव्हलप्ड आहे तिथे स्वच्छता राखणे, जे डेव्हलपमेंट तिथं डेव्हलपमेंटची म्हणजे आपण नीव ठेवणे हे आपलं कर्तव्य असते. आणि गडचंद्रात राजकारणात एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की एक वेळ निवडून आल्यानंतर मला वाटते 5 वर्ष कोणी ढोकून बघत नाही. हा गडचंद्रातून सगळ्यात मोठा रेस्पॉन्स आहे आणि याच कारणाने नवीन युवा पिढीला लोक रेस्पॉन्स देऊन राहिले आहे. नक्कीच दादा, गडचंद्र शहरामध्ये अनेक उलथापालथ पाहायला मिळाली. खरं तर BJPमध्ये काम करणारा निलेश ताजने बंडखोरी करत नगराध्यक्ष म्हणून अपक्ष आहे. त्यांच्या जोडीला मग शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप असतील किंवा गणतंत्र गोंडवाना पार्टीचे देखील आहेत. अशात काँग्रेस जी पूर्ण काँग्रेस आणि वंचित यांचं जे समर्थन झालं आहे आणि त्यानंतर गडचंद्रात निवडणूक सुरू आहे. अशामध्ये आता आपण जसं सांगितलं की प्रभाग क्रमांक 3 हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असला तरी अजूनही विकासाच्या मागे आहे. खरंच आता पुढे आपण निवडून आल्यानंतर प्रमुख अशा कुठल्या घटना म्हणजे गोष्टी आहेत ज्या आपण करू पाहतात, जसं विद्यार्थ्यांसाठी मग क्रीडांगणाची असेल, वाचनालयाची असेल, शुद्ध पाणी पिण्याचं असेल अथवा स्ट्रीट लाईटची पण आता तुम्ही गोष्ट सांगितलीत. महिलांसाठी देखील काय आपल्याकडे काही उपाययोजना आहे किंवा करणारच आपण ठरवलेलं आहे? आम्ही सगळ्यात पहिले तर समाजाच्या सुकल्याणासाठी आणि समाज हा पुढची पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी विविध बालकल्याण शिबिर म्हणजे संस्कार शिबिर राबवणार. कारण हे एक समाजाचं एक नेतृत्व म्हणून आपलं फक्त इच्छा नव्हे, ते हे आपलं कर्तव्य आहे. तदनंतर मूलभूत गरजामध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था, व्यवस्थित रोड बनले पण रोडला खड्डे आहे, त्याचे मेंटेनन्स किंवा जिथं नवीन रोडची आवश्यकता आहे. काही जागी जसं विद्यानगरीमध्ये आमचे डॉक्टर गोवारदीपी आहे, त्यांच्या घरासमोरचा नालीवरती झाली रोड खालताय. झिरो लॉजिक इंटेलिजन्स ह्या सगळ्या गोष्टीचा न विचार करता त्यांनी हे काम केले. ठेकेदाराने बी काम केले आणि इंजिनिअरसुद्धा लक्ष दिले नाही, त्यामुळे त्यांच्या घरापर्यंत पाणी जायची परिस्थिती आली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण पूर्णतः उत्तर देऊ. तदनंतर हफीज लेआउट जो एरिया आहे, नफीज लेआउट आमचा लखमापूर जाण्याकरता एरिया आहे, तिथं रोड नाली हे कोणतीच गोष्ट दिसायला मिळत नाही. बरेच लोकांना मीटरची सुद्धा व्यवस्था झाली नाही. त्याच्यानंतर आमचा जो गोपालपूर जाणारा मार्गातील डुमणे लेआउटच्या आधीचा जो परिसर आहे, टुटरा ग्रामपंचायतच्या आधीचा, त्या एरियात त्यांचा पट्ट्याचं काम आम्ही नक्की करून देऊ. पट्ट्याचं काम शक्य आहे, ते पांदांवर जरी बसले असले तर आमचं आव्हान आहे की आम्ही नक्की करून देऊ. आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला लोकांनी जर आम्हाला निवडून दिलं तर अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याला आम्ही उभं नाही राहू.
नक्कीच शेवट आपल्याकडे तुषारदादा आम्ही येत असताना लोकराज्य टी व्ही गेल्या अनेक दिवसापासून गडचांदूरकरांच्या मनात काय किंवा गडचांदूरकरांचे प्रश्न काय असे अनेक प्रश्न त्यांच्याकडनं घेते आणि आपल्यासारख्या नेत्यांकडे त्या प्रश्नाची उकल व्हावी. आपल्यासारखे जे पुढे नगरसेवक होतील त्या प्रश्नांची उकल व्हावी आणि इथल्या समस्या दूर व्हाव्यात असा आमचा एकंदरीत मानस आहे. शेवट इथे बसस्थानक नव्हतं आणि इथे बसस्थानकांमध्ये बाहेर ग्रामीण भागातले अनेक लोक इथे येतात, त्यांच्यासाठी देखील बाथरूमाची सोय नाही अशी कडवड अनेक ग्रामस्थांकडनं ऐकायला मिळाली. आता खरं तर युवकांसाठी व्यसनाधीन कडे जे युवक आहेत ते वळताना कुठेतरी दिसत आहेत. आपण मात्र राजकारणाकडे वळलात. आता काय शेवटी या समस्त प्रभाग क्रमांक 3 या नागरिकांना, इथल्या मतदारांना काय आपण आव्हान करणार आहात? आमचं आव्हान आहे की येत्या 2 डिसेंबरला जर आम्हाला भरघोस मतांनी आम्हाला मायबाप जनतेने निवडून दिलं तर अशी कोणतीच गोष्ट नाही जी आम्ही शक्य करू शकणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की गोरगरीब जनता, रोजिनी कमवणारी जनता, त्यांना 4 ते 5 एक छोट्याशा कामासाठी तहसील ऑफिस जावं लागतं. आम्ही तो प्रसंग निपटून टाकू. आम्ही वैयक्तिक त्याच्यामध्ये आधार देण्याचा प्रयत्न करू. तदनंतर जर एक सामाजिक नेतृत्व म्हणून आपण जर विचार केला तर आपलं कर्तव्य आहे की येणारी पिढी ही व्यसनमुक्त झाली पाहिजे. आपण येणाऱ्या पिढीच्या वैचारिक दृष्ट्या थोड्या छान बनवल्या पाहिजे. त्यांची वैचारिक नीवसुद्धा एक मजबूत असली पाहिजे. माणसाने, मला असं वाटते, मला आमच्या गुरुवर्यांनी सांगितलं होतं, समाज हा फक्त शिक्षित नाही तर सुसंस्कृत होणे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे गडचंद्रात शिक्षणाची कमी नाही, शिक्षण भरपूर झालं आहे, पण शिक्षण होता चांगल्याच घरचे मुलं सुसंस्कृत नाही. सुसंस्कार शिबिरवर माझा वारंवार भर आहे, कारण माणसाला समाजात वागण्याची बूध हे सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि येत्या 2 डिसेंबरला आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्यासारख्या युवांना संधी द्या, कारण वयस्कर लोकांपर्यंत समस्या घेऊन जाणं हे अडचणीचं काम आहे. पण आम्ही एक युवा म्हणून आम्हाला कोणीही प्रेमाने किंवा हक्काने हाक मारू शकतं आणि अशी कोणतीच गोष्ट नाही जे एक युवा किंवा आपला भारताचा नागरिक हे शक्य घडवू शकत नाही. नक्कीच हे होते तुषार बावणे. प्रभाग क्रमांक 3मधनं उमेदवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर ते उभे आहेत. खरं तर अनेक प्रश्नांची उकल काढत असताना मग इथल्या पाण्याची समस्या असेल, रस्त्यांची समस्या, टेक्निकली ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करत, इथल्या मग प्रदूषणाचा प्रश्न असेल, इथल्या जे लेआउटमध्ये जे काही अडचणी असतील, स्ट्रीट लाईट असेल, या सगळ्यांचे एकंदरीत मूलभूत जे अधिकार आहेत किंवा प्रमाणपत्राचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे. म्हणजे खरं तर आमच्यासारख्या युवकांना तुम्ही संधी दिली तर आम्ही नक्कीच त्या पूर्ण समस्या पूर्ण करण्याचा पात्र राहू असं देखील यावेळेस त्यांनी आशा व्यक्त केली आहे. खरं तर 18 वर्षापुढील ज्या व्यक्तींनी आपलं मतदानाचं कार्ड बनवलं आहे, वोटिंग कार्ड लिस्टमध्ये नाव आहे, त्यांनी 2 तारखेला आपल्या बूथ क्रमांकावर जात वोटिंग करायचे आहे. लोकराज्य टी व्ही नेहमी हे काम करत आहे आणि पुढे देखील आपल्या समस्या अशा नेत्यांपुढे ठेवणार आहे. कॅमेरामॅन राजू सह, नितेश डोंगरे, गडचांदूर.